मित्रांनो, आपण आहोत आता शेतामध्ये. तर बघा, शेतामध्ये कांद्याला पाणी लावलेलं आहे आणि छोटे छोटे वाफे करून ह्याच्यात खूप काही पिकं घेतलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी बघूया. ते जे आहेत पाणी महाग लावलेलं आहे आणि खात पुढे शिपत आहेत. पुढेच शिपत आहे ना खात. हे कोणता युरिया आहे? बघा मित्रांनो, पाहू शकता. आणि इकडं पाणी लावलेलं आहे. ही कांद्याची वाफ, छोटी छोटी वाफे केली. वाफेच ना बघा. तर मित्रांनो बघा, हे मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. आणि माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा. लसूण आहे बघा, शिपा खात शिपा बघा, पाहू शकता मित्रांनो. आणि ह्या साईडला मिरच्या केल्यात आता, म्हणजे 2-3 दिवस झालेला आहे करून लावलेल्या. चिटकल्यात पण मिरच्या बघा, असं केलेलं आहे. आणि त्या साईडनं ही आहे पत्तागोबी का, हा बघा मित्रांनो, गोबी केलेली आहे, पत्तागोबी पाहू शकता. असं खूप काही आहे. टमाट्याचे पण आहेत. म्हणजे शेतकरी थोडं थोडं का होईना पीक घेत असतो, खाण्यापुरतं का होईना, आणि विकत पण असतो. साईडनं हो काही दिसते का बघा, हे काय जवस आहे का? हां, अशी जवसच म्हणा की. बघा मित्रांनो, जवस पण केलेले आहे. फुलं आलेले आहेत बघा. बघा जवस आहे बघा, हे किती मस्त आहे. फुलं पांढरे शिपट आलेले आहेत. तर हा म्हणजे बघा, कोथिंबीर आहे समजत. आणि हे मोठं झालेले कांदा आहे ना, लसूण का कांदा, लसूण आणि कांदा आहे बघा. त्या साईडला आहे, तिकडं आहे कांदा. आणि हे जे आहे लसूण आहे बघा, खात शिपतायत, त्याला भिजवून घेतलेलं आहे. खूप असं मस्तपैकी शेतकऱ्याच्या मागं काम असतात. आणि शेतकरी छोटे का होईना, थोडे का होईना, खायापुरतं आणि विकायपुरतं आपल्या सरपंच बाजार भागावं असं करीत असतो, थोडं का होईना. बघा बघा, तिथं पाणी लावलेलं आहे. चौपाशी घेऊ त्यांची प्रगतशील बागायतदार आहे. मामा, तुमचं मला नाव सांगा. नमस्कार मामा, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुमचं नाव सांगा मला. बरं, आता खात शिपला का तुम्ही संपूर्ण? युरिया खात शिपला. बरं, हे जे पीक आहे हे मालकाचं आहे ना तुमच्या? बरं, हे बघा मित्रांनो, हां, हे किती दिवस झालं ह्याला लावून? याला झालं 2 महिने. 2 महिन्यात इतका झालेला आहे बघा मित्रांनो. आणि ही भाजी कशाची आहे आपली? मेथी का? मेथी बघा मित्रांनो, मेथी पण केलेली आहे खायापुरती का होईना. असं मळाच केला आहे, पाहू शकता. खूप मस्त वाटतंय, खाण्यापुरता आहे मळा बघा मित्रांनो. तर त्याआधी नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांची पण व्हिडिओ शेअर करत चला. बघा काम कसं करावं लागतंय. हो का, जे गांजर गोटा दिसेल ते आपलं उपटून फेकायचं बाहेर, असं काम हे शेतकऱ्याच्या मागं असतं बघा. आता खात शिपणं झालेलं आहे. तिकडून आपले हेडमास्तर आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर आलेले आहेत बोलण्याकरता. आता खात झालेला आहे हे बघा, खूप मस्त आहे बघा. मला कोथिंबीर आहे, फुलात आली आहे का? फुलामध्ये आली. आता काय तिचं काम? बीज आता पुढल्या वर्षी बी धरण्यासाठी बघा मित्रांनो, फुलामध्ये आलेली आहे कोथिंबीर. आता ही जी आहे ठेवली, म्हणजे आता पुढल्या वर्षी बी धरण्याकरता घेतलेली आहे, धरलेली आहे. आणि पलीकडे थोडं ते पिवळे दिसतात, ते ह्याचा मोहऱ्याचं का टिक्की आहे बघा, टिक्कीचं दिसतात आहे. आणि इकडं मध्ये मस्त बगळे, किडे, आळ्या दिसत, ते खाण्यासाठी थांबलेले आहेत पाण्यामध्ये. बघा आता ते दार बदलण्यासाठी गेलेले आहेत तिकडं मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आता ह्या बैलाला टाकलेला आहे चारा. तर आहेत बघा, 4 बैलजोडी आहेत पाहू शकता. 1, 2 आणि 3 बैलजोडी आहेत. आणि तिकडे 1, 4 हां गुरं दिवसभर चारायचे. आता दूध काढणं चालू आहे, संध्याकाळचा टाईम असल्यानं बघा, पाहू शकता. दुधाला पण म्हैस खास आहे का नाही आपा? हाय म्हणायचं बरी.
हो 2-3 लिटर देते की 3 लिटर दूध देते बघा मित्रांनो. आहे सोय नाही तेवढी, त्याच्यामुळे आता सरकारच उन्हाळ्यात म्हणायला हरकत नाही, त्यामुळे खाण्याकरता नाही, म्हणून आता दूध कमी झालेलं आहे. नाहीतर अगोदर म्हैस खूप 4 लिटरवरली 3 लिटरवर आलेली आहे. बघा तिथं आता चालू आहे आपाचं दूध काढणं. बघा मित्रांनो, हे रोजचं काम असतं बघा आमचं. असं दिवसभर काम करायचं, जे शेतात काम असेल ते करायचं आणि ह्या संध्याकाळच्या टायमाला असे हे बैलाची सोय करावं लागते. गवत चारा वैरण हे काम करावं लागतं. पाहू शकता तुम्ही. असं केलं तर हे काम रोजगाराला करावं लागतं. आम्ही आहोत सालगडी असल्यामुळे आम्हाला संध्याकाळचा टाईम झालेला आहे. आणि आता हे जे बैल आहेत दिवसभर काम करून आलेले आहेत, त्यांना ते आपलं चारा टाकत आहेत बघा. हे जे चारा आहे कशाचं आहे तुम्हाला सांगतो. ह्याच्यात काही प्रत्येक मिक्स आहे, सोयाबीन आहे, दुधाणी आहे, असं शेतात काय असेल ते घेतलेलं आहे.